अध्याय 27. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. एक गुजराती नागर ब्राह्मण नारायणदास नामे नामाभिधान मोगलाई प्रांती बीडपत्तन त्या स्थळी वर्तत असे. तेव्हा कोणी एक सात्विक ब्राह्मण वेदशास्त्राभ्यासी निपुण जयाचे निर्मलांतकरण तीर्थाटन करीत असे. तो हिंडत हिंडत नारायणदासाचे घरी येऊनी बैसला सदाचारी. देवतीर्थ महात्मा वर्णन करी महात्मा अवतारिक पुरुषांचे. विप्रवदे एक अवतारिक पुरुष जितेंद्रिय थोर यतिवर्य गलितांकर हर्षामर्ष केवळ निर्दोष यतीश्वर. ते महायोगीश्वर सांप्रत विराजती अकलकोट राजधानीत. अंतसाक्षी ईश्वर साक्षात तयांचे अपूर्व दर्शन मज झाले. सत्कीर्ती परिसुनी गुजर नारायणदास उन्मत्त निष्ठोर. उपहास करी वारंवार अहंकार युक्त दुरात्मा. या कलियोगी साधू संत संन्यासी उदर निमित्त फिरती आळशी. चमत्कार दाविती लोकांसी ते कशाचे अवतारिक. तदा ब्राह्मण वदे विनाकारण महापुरुषांचे न करणे हेळण. निंदेचे महापातक जाण निंदकपण नसावे कधी. या प्रकारे बोलूनी द्विजवर गेला निघुनी अतिसत्वर. तेव्हा नारायणदासाची स्त्री गरोदर नवमास पूर्ण झालेली. प्रसूतीचे होऊनी सर्व लक्षण प्रसूती न होता अडचण. प्रसंग येई तुल्य मरण पाहुनी अधिक वेदना. ऐशी संकटे वारंवार येता 18 मास झाले भरपूर. प्रसूती प्रसंग नको दुर्धर श्री म्हणे देवा मरण देई. पाहुनी श्री दुःख व्याकुळता गुर्जर विप्राची उद्भवली चिंता. व्यापार धंदा नावडे चित्ता म्हणे काय करू. घरात कोणी वृद्ध मनुष्य पोक्त नसे म्हणून चिंताक्रांत. म्हणे मजवरी कोपले भगवंत दत्तावधूत स्वामी राज. जिरविली माझी उन्मत्त खोड मी दुष्ट निंदक पापी द्वाड. 1.5 वर्षे होऊनी गेले तरी तडफड प्रसूती अद्यापी होत नसे. आपलेची कृत्य हे देवराया अनन्य शरण झालो तव पाया. क्षमा कराजी ममा न्याया पापी याते उद्धरावे. पुत्राचे अनेक अपराध मनी तयाचा खेद माता न मानी. तैसे आपण जगज्जनक जननी अपराध गणना करू नये. तेव्हा कळवळले कारुण्य घन अतिताचा वेश धारण करून. नारायणदासाचे गृही येऊन उभे राहिले तेजस्वी. नारायणदासासी बोधिती यात्रे करू ब्राह्मण तव गृहाप्रती. येऊनी वर्णिता सत्कीर्ती कार्य त्यासी क्षोभविले. परिसुनी अतिताचे भाषण नारायणाचे मनी पटली खुण. म्हणे अंतसाक्षी सर्वज्ञ आपण जाणिले सकल वृत्त ते. त्या काळी तेथे विप्र वैदिक विद्वान गृहस्थ आणि इतर जन. परिसुनी कौतुक वर्तमान विनविती अतीत साधूसी. म्हणती कोणत्या साधने प्रसूती होईल ते सांगावे निश्चिती. अतीत म्हणे परिसा युक्ती गरज असेल तरी करा. अकलकोट ग्रामी जाऊन रुद्राभिषेक ब्राह्मण भोजन. सहस रौप्य मुद्रिका खर्चून करावे पुत्र प्राप्त्यर्थ. मग नारायणदास बोलत जर आज अस्थमान कालपर्यंत प्रसूती होईल पुत्र प्राप्त तरी हे खचित करीन मी. तो अतीत कोठे दिसेना तेव्हा आश्चर्य वाटले सर्वजना. नंतर प्रसूती काल वेदना होऊ लागल्या स्त्रियेसी. झाला सूर्य अस्तमान तथा दत्तात्रय स्वामी कृपे निर्विघ्न. प्रसूती होऊनी पुत्र संतान झाले आनंदकारक. पुत्र होऊनी 4-5 मास गेले तथापि नारायणदास जाईनाधी पुरी दर्शनास. तेव्हा काय वर्तले गुर्जर पत्नीसह तान्यास. चैन पडेना काही दिवस म्हणून गुर्जर पत्नी उपवास करू लागली गुरुवार. तेव्हा श्री वदे पतीस काय करू तुमच्या कृपण स्वभावास. प्रज्ञापुरी जावया देवदर्शनास तुम्हासी बुद्धी कान होई. नारायणदास झाला मधांध कांतेसी गाले प्रदाने नानाविध. अर्पी अन्यासीही विरुद्ध वेड्यासारिखा झाला. नारायणदासासी चित्तभ्रम झाला. तेणे वस्त्रे चिंता फाडू लागला. उकिड्यात निर्लज लोळू लागला. अमर्याद शब्द बोलत असे. तेव्हा त्याच्या जननी सहकारकून पूर्वोक्त पोक्तपणे विचार करून सहकुटुंब परिवारे तिथून अकलकोटी पातले. तेव्हा पेठेत विरूपाक्ष मोदीच्या गृहात स्वामी समर्थ होते स्थित. तेथे परिवारासह गुर्जर उन्मत्त उभे ठाकले दर्शनार्थ. विलोकुनी भ्रमिष्ठ गुर्जर विप्राची श्री समर्थ वदती कारे माझलासी. आणखी पाहिजे काय तुझसी शिक्षा दंड भोगणे. 4 मास येथे राहिल्या विण बरान होशिरे विप्रा नारायण. मग सगळे समर्थ आज्ञाप्रमाण मानूनी राहिले सेवेत. चतुष्टय मास गेल्यावरी गुर्जर विप्राची प्रकृती झाली बरी.
निर्भांत आरोग्य झाल्यावरी रुद्राभिषेक करविले. ब्राह्मण भोजन यथासांग आणि सुवर्णालंकार चांग करवनी अर्पिले अव्यंग. श्री गुरु दत्तात्रेय स्वामीसी पुत्रासी घालुनी प्रभू पायापरी. साष्टांगे नमुनी शरण आदरी. प्रार्थिती सगळे निरंकारी लीलाधारी जगद्गुरु ते. आम्ही अपराधी सर्वस्वी आपण प्रत्यक्ष परमेश्वर तेजस्वी. दुःखे निवारुनी आम्हा केले यशस्वी. अनंत मनस्वी पुत्र देवनी. अहो अनंत कोटी ब्रह्मांड नायका. सत्ता स्फूर्तित्वे सर्व प्रकाशका. सर्वार्थयामी अद्वितीय नियामका. विश्वव्यापका यतीश्वरा. ऐसे जय जय कार्य कीर्ती गात. गुर्जर मंडळ गेले बीड ग्रामात. सुखे नांदिती सेविती अखंडित. दत्तात्रेय स्वामी चरणासी. निजाम हैदराबादचे राहणार. श्रीमंत निजाम सरकारचे दफ्तरदार. राजे राय प्रसिद्ध जहागीरदार. नाम शंकर राजे जयांचे. ते एकेकाळी महायात्रेस गेले श्री क्षेत्र वाराणसीस. कुटुंब भृत्यादीसह अत्युल्लास पूर्वक काशीस पातले. प्रेमे करुनी भागीरथीचे स्नान. श्री विश्वेश्वराचे दर्शन पूजन करावयासी उभे ठेले श्रीमान. काशी विश्वेश्वराचे देवालयी. त्या काळी राजराये रावशंकर झालेले विश्वेश्वर देव दर्शनातुर. पाहती तव महादेव विश्वेश्वर पिंडीसह लिंग दिसेना. आणि त्या शिवलिंगस्थानी दैदीप्यमान मनोहर पुरुष शिरोमणी. सुंदर यतिवेशधारी महामुनी. सुप्रसन्न वदन विराजित. ऐसी श्री वरद मंगलायतन मूर्ती. लिंगस्थानी देखुनी शंकररावा प्रति. अद्भुत आश्चर्य वाटले चित्ती. हे काय झाले म्हणून. तेव्हा क्षेत्रस्थ विप्रासी वदती राजेराय. हे स्वप्न किंवा भ्रांती होय. न दिसे विश्वेश्वर लिंगमय. जागृतावस्थेत नवल काय वर्तले. विप्र म्हणती कुल धर्मादी नवस. तुमचे काही राहिले असल्यास स्मरण करावे या शुभ प्रसंगास. आपण उदार चतुर आहा. मग शंकर राजे वदती द्विजा लागुनी. महायात्रेस निघण्याचे पूर्वदिनी अक्कलकोटस यतीत्र दर्शन घ्यावे मनी. ऐसा संकल्पोद्भव झाला होता. त्या योगीश्वर पुरुषोत्तमाचे श्रेयस्कर सद्यश परिसिले होते साचे. आजी भाग्य अनेक जन्माचे प्रफुल्लित प्रकाशले. म्हणून शंकराचे समीप गेले तो न दिसे यतीश्वर रूप. श्री काशी विश्वेश्वर लिंग स्वरूप स्वच्छ दृष्टिगोचर जाहले. हे विलोकुन अपूर्व कौतुक. विस्मित झाले रायराजे आणि लोक. परमेश्वर चरित्र अलौकिक. सत्य संकल्प फलदाता असे. नंतर षोडशोपचारे विद्युक्त. शंकररावे शंकरासी हर्षभरित. पूजिले वस्त्रालंकार धनयुक्त. यात्रा केली यथासांग. काशी प्रयाग गयादी सेविती. ब्राह्मणासी भोजन दान दक्षिणा यथास्थिती. अर्पिल्यावरी शंकररायांची प्रकृती अस्वस्थ झाली एकेकाळी. बहुतेक तीर्थयात्रा करून निघाले सकल भृत्यादी जन. शीघ्र गतीने मार्गक्रमून अक्कलकोटी पातले. अशक्त झाली शंकररायांची प्रकृती. तथापि अत्यंत दर्शनातुर वृत्ती. रथारूढ होऊन शीघ्र गती. स्वजनासहित रायराजे जेथे स्थित होते महायोगीश्वर तेथे उतरुनी सत्वर. अत्युल्हासे साष्टांग नमस्कार केला शरीर भाव टाकुनी. पूजन करुनी फलाधिक अर्पिले. मंदपणे मधुर शब्द उच्चारिले. विश्वेश्वर लिंगस्थानीचे देखिले. तेची स्वरूप सांप्रत पाहत असे. आपणची प्रत्यक्ष विश्वेश्वर प्रला चक्षु प्रमाण सर्वांशी चमत्कार. क्षमा करुनी श्री कृपासागर. मम शरीर आरोग्य करावे. म्हणजे यथाशक्ती धन अर्पिन. बांधवीन येथे मठस्थान. परिसुनी वदती नारायण. ते असो परी शरीर आरोग्य होईल. मग भक्त चोळा पाने त्वरित. गुरु तीर्थप्रसाद शंकरराय मुखात. घातल्यावरी शरीर तात्काळ शांत. वाटू लागले द्विजवरा. स्वल्प दिवसात तीर्थप्रसादे करून आरोग्य शरीर स्वस्थ होऊन रायराजे केले विप्र संतर्पण. योग्य दक्षिणा अर्पुनी. पुढे काही दिवसानंतर पुन्हा येऊनी राजे राय शंकर. अक्कलकोट ग्रामाबाहेर श्रीराम मंदिर जुनाट असे. त्या श्रीराम देवालयासमोर स्वच्छोंदक पुरीत एक असे विहीर. श्रीरामाचे सव्य बाजूस लहानसे राम मंदिर हरिमायने देवासह स्थापिले. त्या श्रीराम देवालयाजवळ मठ बांधविला सुंदर विशाल. त्या माजी पाषाणाचे देऊळ गाभाऱ्यासह रचिले. शिव दत्तात्रेय स्वामींचे मुखकमल शोभे धातूचे सुनिर्मल. त्या देवालयात मांडिली चरणकमले सुंदर बहुत खर्च करुनी. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला. इति सप्तविंशति तोमोऽध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी